उजळले भाग्य सर्वांचे. सरस्वती देवीला वंदन करून सुरुवात करते कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाचे. सन्माननीय व्यासपीठ, शिक्षक, शिक्षकेतर वृंद व प्रशालेचे लाडके विद्यार्थी यांना माझा सप्रेम नमस्कार. आजच्या या आनंदी आणि उत्साही वातावरणात बक्षीस वितरण समारंभात तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा हा दिवस यशाचा उत्सव साजरा करण्याचा आहे. या कार्यक्रमास लाभलेले बहुआयामी व्यक्तिमत्व, प्रमुख अतिथी माननीय श्री रोहन घाडगे सर, सौ सारिका घाडगे सर तसेच सौ डोके मॅडम यांना मी मनापासून स्वागत करते. नवनिर्वाचित नियात्मक मंडळ सदस्य माननीय श्री मकनी सर यांच्या शुभेच्छा आपल्यासोबत आहेत. प्रशालेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका माननीय सौ श्रुती बागेवाडी मॅडम, पर्यवेक्षिका सौ मीनाक्षी भाटोळेकर मॅडम या सर्वांचे मी या कार्यक्रमात स्वागत करते. हे कृपाळू शारदे, अध्ययन करण्यास मजला, अध्ययन करण्यास मजला, बुद्धीचे वरदान दे. नमन माझे तुझी भगवती, तळपती ओजा तुदे. काव्य गायन सार्थ करण्या, काव्य गायन आपण सर्वांचे या कार्यक्रमात खूप खूप स्वागत करते. मुलांनो, आंतरशालेय स्पर्धांमध्ये ज्या बाहेरच्या संस्थांना घेण्यात येतात तर त्यामध्ये बहुतांशी प्रमाणात आपल्याला क्रीडा स्पर्धेमध्ये बक्षिसं प्राप्त झालेली आहेत आणि त्याचाच हा बक्षीस समारंभ आज आपण आपल्या शाळेमध्ये साजरा करतो आहोत. या बक्षीस समारंभाच्या निमित्ताने आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी प्रसिद्ध योगपटू माननीय श्री रोहन घाडगे सर, त्यांच्या समवेत आलेल्या त्यांच्या सुविद्य पत्नी माननीय सौ सारिका घाडगे मॅडम, शाळेच्या पर्यवेक्षिका सौ मीनाक्षी भाटोडेकर मॅडम, योग शिक्षिका सौ प्रतिमा स्वामी मॅडम, इथं उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर वृंद आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च एकदा आपणा सर्वांचे शाळेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते. आपण क्रीडा सप्ताह आपल्या शाळेमध्ये आयोजित करतो. तर शाळेच्या स्तरावर क्रीडा स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा आपण वेगळा असा बक्षीस समारंभ आपल्या शाळेमध्ये आयोजित केलेला होता. आपल्या विद्यार्थ्यांनी इतरही संस्थेच्या वतीने आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतलेला होता आणि तिथं पण उत्तम असं यश संपादित केलं. आता पहा मुलांना, योगासन स्पर्धेत बहुतांशी विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि त्यासाठी त्यांना भरपूर असं यश प्रमाणपत्रांच्या रूपात, ट्रॉफीच्या रूपात आणि रोख रकमेच्या रूपात मिळालेलं होतं. आणि त्यासाठी वेगळा बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला. तर या सगळ्याचं गमक, यशाचं गमकच या समारंभात येतं की खास योगपटूंनी मिळवलेल्या यशासाठी आपण या बक्षीस समारंभाचं आयोजन केलेलं आहे. खेळ म्हटलं तर आपल्या सगळ्यांचा खूप आवडता असा विषय आहे हा, आणि आपण अभ्यासाबरोबर खेळात देखील प्रावीण्य मिळवतो. आपल्या विद्यार्थ्यांनी जिल्हा, राज्य, विभाग आणि राष्ट्रीय स्तरावर देखील अनेक विजेतेपदं प्राप्त केलेली आहेत. त्यामुळे खेळ हा सगळ्यांनाच आपल्याला हवाहवासा वाटतो. पण मुलांना हा खेळ खेळताना पण त्याच्यातले काही नियम असतात, शिस्त असते. आपल्याला त्या सगळ्यांचं पालन करूनच खेळ खेळायचे असतात. त्याच्यानी आपल्या शारीरिक व्यायाम होतो आणि मानसिक आनंद आपल्याला त्याच्यातनं मिळतो आणि पुढे देखील अभ्यास करण्याची ऊर्जा आपल्याला त्याच्यातनं प्राप्त होत असते. तर त्यामुळे खेळ हा आपल्या आयुष्यात एक महत्त्वपूर्ण आणि अविभाज्य असं घटक आहे. कालच आपण T20 मॅच जिंकली. आपण दुसऱ्यांदी हा विश्वविक्रम केलेला आहे. त्यामुळे आपण सर्वजण आज खूप आनंदी आहोत की हा वर्ल्ड कप आपण जिंकलेला आहे. हाच एक क्रिकेटर, आपल्या क्रिकेटचा यशस्वी जयस्वाल सगळ्यांना माहिती असेल. तर तो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा भारतीय खेळाडू आहे जो धाव करण्यात यशस्वी झालेला आहे. तर मुलांना त्याचं जर आपण जीवनपट पाहिला, फक्त त्यांनी मिळवलेलं यश आपण बघतो, पण त्यांचं जर आपण सगळं चरित्र वाचलं किंवा त्याचा अभ्यास केला तर खूप सामान्य अशा परिस्थितीतनं उत्तर प्रदेश या राज्यातनं हे खेळाडू पुढे आलेले आहेत आणि त्यांनी लहानपणापासूनच ठरवलेलं होतं की क्रिकेटमध्ये मी करिअर करणार आहे आणि त्या दृष्टीने ते मुंबईत आले, कारण तिथं त्यांना जास्त त्यांच्या करिअरसाठी स्कोप होता आणि तिथं त्यांना राहण्याची सुद्धा जागा नव्हती.
तर तिथंच ते आझाद हिंद मैदानाजवळच्या तंबूत ते राहिले आणि तिथं त्यांनी क्रिकेटचं प्रशिक्षण घेतलं आणि कमाई तर त्यांची काही नव्हती आणि त्यामुळे उदरनिर्वाहासाठी पाणीपुरी विकून ते पैसे कमवत होते आणि कसं बसं गुजारा करत होते. पण क्रिकेटची जी काही त्यांच्या मनात एक जिद्द होती क्रिकेट खेळण्याची ते त्यांनी सोडली नाही. त्यामुळे या गोष्टींकडे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे. अजून एक उदाहरण सांगता येईल अरुणिपा सिन्हा यांचं. तर त्या पण एक चांगल्या खेळाडू त्यांच्या शालेय स्तरावर होत्या आणि त्या असाच एकदा रेल्वे प्रवास करत असताना काही दरोडेखोरांनी त्या रेल्वेवर दरोडा घातला आणि त्याच्यातनं वाचण्याकरता आणि त्यांना अक्षरशः त्या दरोडेखोरांनी त्यांच्याकडचं सगळं सामान लुटून त्यांना रेल्वेच्या बाहेर फेकून दिलं. त्या दुसऱ्या ट्रॅकवर पडल्या आणि त्यांच्या पायावरनं त्या पडल्या बेशुद्ध झाल्या आणि त्यांच्या पायावरनं ट्रेन गेली. अशा किती ट्रेन गेल्या? 19 ट्रेन त्यांच्या पायावरनं गेल्या. जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. त्यांना वाटलं की झालं आपलं सगळं करिअर नष्ट झालं. पण प्रबळ इच्छाशक्ती आणि खेळाबद्दल प्रचंड प्रेम हे त्यांना कधीच स्वस्थ बसू देईना आणि मग नंतर त्यांनी कृत्रिम पाय बसवला आणि त्यांनी बचेंद्री पाल यांच्याकडनं गिर्यारोहणाचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केलं. तर अशा या दिव्यांग खेळाडू की जे माउंट एव्हरेस्ट त्यांनी सर केलं हे काही सहजासहजी शक्य नव्हतं. पण इतक्या बर्फाळ वातावरणात जायचं, इतकं कमी टेम्परेचर तिथं असताना तिथं सर्वाईव्ह करायचं आणि एक स्टेज पार करत वरपर्यंत जायचं हे आपल्यासारख्या सामान्य लोकांना सुद्धा शक्य नाही. तिथं त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की आपल्याकडं कुठलीही जरी कठीण परिस्थिती असेल, अडचणी असतील, आव्हानं असतील तर त्याला पार करून त्याला सामोरं जाऊन त्याच्यावर काहीतरी मार्ग काढून आपण विजय मिळवू शकतो, आपण यश मिळवू शकतो. तर आपण या सगळ्या खेळाडूंच्या जीवनाचा सुद्धा मुलांना अभ्यास केला पाहिजे. फक्त त्यांनी एवढं यश मिळवलं, त्यांना ट्रॉफी मिळाले किंवा त्यांना एवढी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली तर ह्याची माहिती घेण्यापेक्षा ते कुठल्या परिस्थितीतनं आले आणि कशी त्यांनी त्या परिस्थितीवर मात करून इथपर्यंत ते पोहोचू शकले याचाही आपण या निमित्ताने अभ्यास केला पाहिजे. आज आपल्या इथं आलेले प्रमुख अतिथी यांची मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देते. माननीय श्रीयुत रोहन भारत गाडगे, ते BA BPED आहेत. त्यांचा योगाचा डिप्लोमा झालेला आहे. ते सध्या PS इंग्लिश मीडियम स्कूल येथे 13 वर्षांपासून तिथल्या प्राथमिक शाळेत खेळाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना खेळ शिकवण्याबद्दल योगाचं प्रशिक्षणही ते देतात. योगासनाची राज्यस्तरावरील पंचपरीक्षा ते उत्तीर्ण होऊन कोच म्हणून ते सोलापूर जिल्ह्याचे काम सक्रियतेने सध्या पाहत आहेत. अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचा योगासन संघाचा कॅप्टन म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. संस्थेच्या वतीने त्यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि जिल्हा स्तरावर विविध संघटनांच्या मार्फत आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार त्यांना 2 वेळा प्राप्त झालेला आहे. राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक हा पुरस्कार देखील त्यांनी संपादित केलेला आहे. त्यांनी मार्गदर्शन केलेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार त्यांनी मिळवलेले आहेत. त्यांनी प्रशिक्षित केलेल्या रुपेश सांगे या विद्यार्थ्याला खेलो इंडिया योगासन खेळात प्रावीण्य प्राप्त झालेले आहे आणि त्याला याद्वारे 10 लाख रुपयांची स्कॉलरशिप मिळालेली आहे. स्नेह साधना योगा क्लासेसचे ते संस्थापक असून या क्लासच्या द्वारे योगपटू घडवण्याचे काम ते सध्या करत आहेत. त्यांचं मी शाळेच्या वतीने स्वागत करते. त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेल्या त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सारिका गाडगे मॅडम यांचंही शाळेच्या वतीने स्वागत करते. त्या BSc आहे, DMLT कोर्स त्यांनी केलेला आहे आणि त्या सध्या लॅब चालवत आहेत की जिथं आपण रक्तांच्या वगैरे तपासण्या करतो तर तिथं त्या स्वतःची लॅब चालवतात आणि त्याचबरोबर सिद्धेश्वर ब्लड बँक येथे देखील त्या कार्यरत आहेत. या दोघांचंही मी शाळेच्या वतीने मनापासून स्वागत करते. सर्वांना आवाज येत नाही. नमस्ते सर्वांना. प्रथमतः विमो मेहता माध्यमिक शाळा मुख्याध्यापिका वागेवेडकर मॅडम, त्यानंतर पर्यवेक्षिका मीनाक्षी वाटेडकर मॅडम, क्रीडा प्रमुख अमित कोटेकर सर, नवनिर्मित नियमित मंडळ सदस्य अंकी सर आणि पालक प्रभाकर ढोके सर यांनी मला इथे जे प्रमुख पाहुणे म्हणून जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार आहे. खरं तर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हा मुलांचा आवडीचा कार्यक्रम असतो
मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. मला माहिती आहे तुम्हाला भाषण जास्त आवडत नाही आहे. मुलांना फक्त आपलं बक्षीस मिळालं बाद झालं एवढंच असतंय. तर या शाळेमधून स्वामी मॅडमनी जे मुलं घडवलेले आहेत ते खूप उत्तम प्रकारे घडवलेले आहेत आणि त्यांचा जे प्रवास आहे तो मी खूप वर्ष झालं बघतोय त्यांना. कारण की माझे विद्यार्थी आणि त्याचे स्वामी मॅडमचे विद्यार्थी हे जवळपास एक 8-10 वर्ष झालं आम्ही एकत्र इथं काम करतो म्हणजे स्पर्धेला. तर त्यांचा जो खडतर प्रवास आहे तर तो प्रवास मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की मुलांना घेऊन येणे, स्पर्धेच्या दिवसभर थांबणे, मुलांना स्पर्धेला खेळवणे, बक्षीस मिळवणे, हा जो प्रवास आहे तो सोपा नाही आहे. तर मुलांना सांगायचं एकच आहे की तुम्ही नियमित योग करा, त्यामुळे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास होतो. मी म्हणत नाही की योगच करा, तुम्ही कुठलाही एक गेम तुला तरी चालेल. कारण की आता तुम्ही बघता की लहान मुलांना अटॅक येणे, त्यानंतर शुगर, BP, थायरॉइड असे आजार येत आहेत. ते कशामुळे? तर तुमची शरीराची एक हालचाल नाही आहे. मग ते हालचाल कुठल्या प्रकारे होते? तर आपल्याला एक स्पोर्ट्स जर असेल तर ती आपली लवचिकता, शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास त्यातून घडून येतो. आपलं जे ब्लड सर्क्युलेशन असू दे, त्या मसल स्ट्रेंथ असू दे, ते आता बघा तुम्ही अभ्यास करताना पण तुम्ही जास्त वेळ बसू शकत नाही. कशामुळे? तर तुमची तेवढी की स्टेबिलिटी नाही आहे, तुमची शारीरिक क्षमता नाही आहे तेवढी. कशामुळे? तर स्पोर्ट्स जर असेल तर तेवढी शारीरिक क्षमता तुमची घडू शकते. तर तुम्ही नियमित 1 तास जरी तुम्ही तुमच्या कुठल्याही स्पोर्ट्स असू दे, योग असू दे, क्रिकेट असू दे, कुठलाही गेम असू दे, तुम्ही जर नियमित 1 तास जरी तुम्ही तुमच्या शरीरासाठी दिला तर तुम्हाला भविष्यात कुठलेही मोठ्या आजार येणार नाही आणि प्रत्येक आजाराला तुम्ही सामोरे जाऊ शकाल. आणि आता योगला एवढे चांगले दिवस आलेले आहेत नरेंद्र मोदीमुळे की पूर्वी फक्त स्पर्धा होत होत्या, पण आता ते स्पर्धा ऑलिम्पिकपर्यंत स्पर्धा गेलेल्या आहेत आणि त्याला उत्तम असे स्कॉलरशिप पण मिळत आहे आणि जॉब पण मिळत आहेत, गव्हर्नमेंट जॉब. आपल्या महाराष्ट्रातून 1-2 विद्यार्थी असे आहेत की त्यांना गुजरातमध्ये इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये योगाच्या सर्टिफिकेटवर जॉब लागलेला आहे. आणि आता एक 2 ते 3 वर्षामध्ये ऑलिम्पिक गेम होणार आहे योगाचे. आतापर्यंत तुम्ही फुटबॉल ऐकला असेल, बाकीच्या गेममध्ये ॲथलेटिक्स, 100 मीटर हे असे गेम ऐकला असेल ऑलिम्पिकमध्ये. पण आता प्रथमच 2 ते 3 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये योगा हा गेम येणार आहे. त्यामुळे खूप दिवस चांगले आता योगाचे आलेले आहेत. तर मी एवढं सांगू इच्छितो की मुलांनी रोज नियमित 1 तास तरी तुम्ही योगासाठी द्यावे आणि तुमची हेल्थ बरोबर तुमचं करिअर पण घडू शकता. कारण की माझे विद्यार्थी आता सध्याला बिलवा योग शाळा म्हणून एक तुम्ही जर सर्च केला यूट्यूबवर किंवा इन्स्टावर सर्च केला बिलवा योग म्हणून, तर ते ऑल वर्ल्डमध्ये क्लासेस चालतात त्याचे. ऑल वर्ल्डमध्ये ते क्लासेस माझे विद्यार्थी आता सध्याला घेतात. तर एवढं त्यांना प्लॅटफॉर्म चांगलं मिळालेलं आहे की त्यांना पगारी बरोबर राहणं खाणं मोफत त्यांना दिलं जात आहे आणि वरून त्यांना स्पर्धेसाठी पण स्पॉन्सर केलं जात आहे बिलवा योगकडनं. तर एवढे चांगले दिवस योगासाठी आलेले आहेत. तुम्ही जर वेळ दिला तर मॅडम आहेत, खूप चांगले ट्रेनिंग देतात तुम्हाला. आणि महत्त्वाचं म्हणजे शाळा एवढी सुंदर आहे, एवढे सपोर्ट चांगलं करते शाळा की मी सोलापुरात खरंच एवढी शाळा सपोर्ट करणारी योगामध्ये तर कधीच बघितलं नाही. खरंच उत्तम अशी शाळा आहे युवा मेहता. कारण की प्रत्येक योगाच्या स्पर्धेमध्ये हिरिरीनं भाग घेतात आणि नुसतं उतरत नाही तर प्रावीण्य घेऊनच परत येतात. तर कधी कधी तर माझे PS इंग्लिश मॅडमला विमो मेहता आले की मला पण जरा भीती असते, बाबा चला आता ते विमो मेहताचं येते का PSचं येत आहे, असं थोडीफार भीती असते माझ्या मनात. पण ते एक वेगळी गोष्ट आहे, ते आनंदच वेगळा असतो. तर तुम्ही पण नियमित योगा करा आणि स्पर्धात्मक तुम्ही तयारी करा. आणि पुढे आता गव्हर्नमेंट जॉबमध्ये पण आता योगाचा उल्लेख होणार आहे. 5% आरक्षणमध्ये योगा येणार आहे. आणि जर तुम्ही शालेय कॉम्पिटिशनमध्ये जर सहभाग घेतला तर तुम्हाला जर जिल्ह्यामध्ये तुम्ही शालेयमध्ये प्रावीण्य मिळालं तर त्याला 1% आणि विभागामध्ये जर प्रावीण्य मिळाला तर 2%, राज्याला 3%, राष्ट्रीयला 4% आणि आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेमध्ये नंबर आला तर तुम्हाला 10वीच्या बोर्डामध्ये 5% मिळत आहे. 10वी आणि 12वीच्या एवढं तुम्हाला त्या योगा स्पोर्ट्समधून पुढे पाहिजे आहे. स्कॉलरशिप तर मिळेलच, पण त्याबरोबर तुम्हाला ग्रेस करून हे जे आहे ते पण तुम्हाला पुढे मिळणार आहे. ठीक आहे, तुम्ही एवढंच बोलून मी आपले 2 शब्द संबोधतो. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी,
बक्षीसपात्र विद्यार्थी व प्रशालेच्या विद्यार्थी यांना माझा नमस्कार. सांघिक सूर्यनमस्कार, योगासने व क्रीडा सप्ताहातील शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यांच्या त्रिवेणी संगमाच्या बक्षीस वितरणाचे औचित्य साधून आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवनिर्वाचित नियामक मंडळाचे सदस्य माननीय श्री मंकणी सर यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचे आभार. आज आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी श्री रोहन घाडगे सरांचे मनपूर्वक आभार व तसेच सौ सारिका घाडगे यांचे आभार. त्याचबरोबर सौ सुजाता डोके यांचे आभार. प्रशालयाच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका माननीय सौ श्रुती बागडी मॅडम नेहमीच नवनवीन कल्पनांना साकार करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांचेही मनापासून आभार. प्रशालयाच्या पर्यवेक्षिका माननीय सौ मीनाक्षी भाटेवडकर मॅडम व क्रीडा प्रमुख माननीय श्री अमित कोटीकर सर यांचेही मनापासून आभार. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करणारे ज्ञात अज्ञात कलाकारांचे मनापासून आभार. यशस्वान सादर करणाऱ्या प्रशालेच्या संगीत शिक्षिका सौ रमा कुलकर्णी, सूत्रसंचालन करणारी कुमारी जान्हवी कोळी व यादी वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव पुढीलप्रमाणे: शिवराज पाटील, अभय शिंदे, विद्या गुरव, गौरी पोळ, दुर्वा जाधव, करुणा हिप्परगी. त्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार. फोटो विभाग प्रमुख सौ यशस्विनी मॅडम यांचेही मनापासून आभार. सन्माननीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मनापासून आभार. मला आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल वरिष्ठांचे आभार. संयोजकाच्या परवानगीने हा कार्यक्रम येथेच संपन्न झाला असे मी जाहीर करते. धन्यवाद. खेल खिलाड़ी खेल, खेल खिलाड़ी खेल, खेल खिलाड़ी खेल, खुलकर खेल खिलाड़ी खेल, हंसकर मिलकर बढ़कर डटकर खेल खिलाड़ी खेल, हंसकर मिलकर बढ़कर डटकर खेल खिलाड़ी खेल, खेल खिलाड़ी खेल, खुलकर खेल खिलाड़ी खेल, खेल खिलाड़ी खेल, खुलकर खेल खिलाड़ी खेल. खेल स्वदेशी अपनाएंगे, जनमानस तक पहुंचाएंगे, विजय पताका फहराएंगे, स्वाभिमान का युग लाएंगे. खेल स्वदेशी अपनाएंगे, जनमानस तक पहुंचाएंगे, विजय पताका फहराएंगे, स्वाभिमान का युग लाएंगे. खेलों की दुनिया में होगा प्रथम हमारा खेल, खेल खिलाड़ी खेल, खुलकर खेल खिलाड़ी खेल, खेल खिलाड़ी खेल, खुलकर खेल खिलाड़ी खेल. उछले कूदे जल में तैरे, बाधाओं के पथ पर दौड़े, जो कबड्डी खो खो खेले, वजनों से ताकत को तोले. उछले कूदे जल में तेरे, बाधाओं के पथ पर दौड़े, जो कबड्डी खो खो खेले, वजनों से ताकत को तोले. धनुष्मान से फिर साधेंगे एकलव्य का मेल, खेल खिलाड़ी खेल, खुलकर खेल खिलाड़ी खेल, खेल खिलाड़ी खेल, खुलकर खेल खिलाड़ी खेल. हार हुई तो मत घबराना, विजय मिली तो मत इतराना, पृथ्वी खिलाड़ी भूल न जाना, आज रुके तो कल बढ़ जाना. हार हुई तो मत घबराना, विजय मिली तो मत इतराना, वृत्ति खिलाड़ी भूल न जाना, आज रुके तो कल बढ़ जाना. विजय पराजय जो भी आए, निर्भय होकर खेल, खेल खिलाड़ी खेल, खुलकर खेल खिलाड़ी खेल, खेल खिलाड़ी खेल, खुलकर खेल खिलाड़ी खेल. खेलों में है अद्भुत क्षमता, बढ़ती है आपस में ममता, अटूट साहस धीरज समता, संस्कारों का रूप निखरता.
खेलों में है अद्भुत क्षमता, बढ़ती है आपस में ममता, अटूट साहस धीरज समता, संस्कारों का रूप निखरता। इन्हीं गुणों से जीत सकेंगे जीवन भर के खेल। खेल खिलाड़ी खेल, खुलकर खेल खिलाड़ी खेल। खेल खिलाड़ी खेल, खुलकर खेल खिलाड़ी खेल। हंसकर मिलकर बढ़कर डटकर खेल खिलाड़ी खेल। हंसकर मिलकर बढ़कर डटकर खेल खिलाड़ी खेल। खेल खिलाड़ी खेल, खुलकर खेल खिलाड़ी खेल। खेल खिलाड़ी खेल, खेल खिलाड़ी खेल। खेल खिलाड़ी खेल, खेल खिलाड़ी खेल। खेल खिलाड़ी खेल, खुलकर खेल खिलाड़ी खेल। हंसकर मिलकर बढ़कर डटकर खेल खिलाड़ी खेल। हंसकर मिलकर बढ़कर डटकर खेल खिलाड़ी खेल। खेल खिलाड़ी खेल, खुलकर खेल खिलाड़ी खेल। खेल खिलाड़ी खेल, खुलकर खेल खिलाड़ी खेल। खेल स्वदेशी अपनाएंगे, जनमानस तक पहुंचाएंगे, विजय पताका फहराएंगे, स्वाभिमान का युग लाएंगे। खेल स्वदेशी अपनाएंगे, जनमानस तक पहुंचाएंगे, विजय पताका फहराएंगे।